कशळे ग्रामीण रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून रुग्णालयासमोरील जुनी इमारत हटवल्यानंतर मोठी मोकळी जागा उपलब्ध झाली आहे. मात्र या जागेवर मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण केले जात असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर येथे काँक्रिटीकरण करण्याऐवजी गार्डन आणि वृक्षारोपण करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होतीये. ग्रामस्थांच्या मते रुग्णालय परिसरात हिरवळ आणि सावलीची झाडे असल्यास उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तसेच नातेवाईकांना आरामदायी वातावरण मिळेल. काँक्रिटीकरणामुळे परिसरातील उष्णता आणखी वाढेल तर गार्डनमुळे पर्यावरणालाही फायदा होईल. स्थानिक नागरिक राजेंद्र हरपुडे यांनी प्रशासनाने फक्त रुग्णवाहिका आणि पार्किंगसाठी आवश्यक जागेत काँक्रिटीकरण करून उर्वरित जागेत लॉन, फुलझाडे आणि मोठी झाडे लावावीत अशी मागणी केली आहे. मी राजेंद्र हरपुडे बोलतोय. आपल्या या दवाखान्याचं जे एरिया आहे इथे गार्डनची आवश्यकता आहे. भरपूर मोठं काँक्रिटीकरणाची उष्णता भरपूर आहे. तर गार्डन झाली तर इथं आलेल्या पेशंटला वगैरे शांतपणे त्याच्या पेशंटच्या नातेवाईकांना वगैरे बसता येईल, उभं राहता येईल. काँक्रिटीकरण आता हीट भरपूर झालेली आहे आणि हे जर रोखायचं असेल तर इथे गार्डनची आवश्यकता आहे. तर जर काँक्रिटीकरणाऐवजी गार्डनवरती केला तर इथलं वातावरण पण शांत आणि राहील आणि एक वेगळ्या प्रकारची आपण निसर्गाच्या संवर्धनाला मदत पण होईल. तर जिथे तिथे जागा मिळेल तिथे आपण गार्डन किंवा झाडं लावली पाहिजे. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देताना शासकीय जागांवरच हिरवळ नष्ट होणं योग्य नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. सध्या कशळे परिसरातून रुग्णालयातील काँक्रिटीकरणाचे काम थांबवून पर्यावरणपूरक गार्डन उभारण्याची मागणी जोर धरतेय. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशळे.